नमस्कार मंडळी, मी स्वप्नील आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यात्रे मराठी यात्रेमध्ये। आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे नेपाळी बेकरी बद्दल। म्हणजे गोव्याच्या आतमध्ये तुम्हाला इथं नेपाळी बेकरी सुद्धा आहे। म्हणजे मी जिथं दॅट इज इट ज्या हॉस्टेलचा व्हिडिओ बनवला तिथून 5 मिनिटाच्या अंतरावरती हे बेकरी आहे। यांच्याकडे भरपूर असे वेगवेगळ्या प्रकारचे केक वगैरे आहेत। अजून त्याच्यानंतर केक आहेत, अजून 2-3 ऑप्शन्स आहेत जे तुम्हाला इथे ट्राय करायला मिळतील। जसं की नान खटाई वगैरे आपण ज्याला म्हणतो तो प्रकार आहे। त्यातला मी एक घेतलेला आहे वॉलनट समथिंग, पण इतकी टेस्ट याची खूप छान आहे। हे दोघं मित्र आहेत जे नेपाळवरनं इथं आले, यांनी हा बिझनेस चालू केला इथे यांचा। नेपाळ साईडला ते म्हणतात की खूप जास्त प्रमाणामध्ये चालतं। हा मँगो पाय अथवा ॲपल पाय हे जे आहे ते आयटम्स यांच्याकडे खूप छान आहेत खायला। मी जो घेतलेला आहे तो वॉलनटचा केक आहे, टेस्ट खूप छान आहे। आणि हे दोघांची स्टोरी मी जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की नेपाळवरून ते इथं आले। त्यांनी इथं आल्यानंतर बरेचसे वेगळी कामं या पोरांनी इथं केली, पण ती कामं करता करता त्यांना त्यांचं नेपाळचे काही आयटम्स इथे घेऊन यायचे होते, एक्सेप्ट मोमोज आणि जे पण थुप्पा वगैरे जो आयटम आहे ते सोडून। तर त्यांना वेगळं काहीतरी आणायचं होतं म्हणून ते नेपाळमध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकल्या। हे नवीन जे बेकरी टाईप प्रकार आहे जो इथं तुम्हाला सहसा अवेलेबल नाही आहे, इथं जवळपासचं जो पूर्ण 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये तुम्हाला हे परत दुसरीकडे मिळणार नाही। यांची एकच शॉप आहे असं हे म्हणतायत। आणि त्याच्यानंतर यांचे जे आयटम्स आहेत जसं की ते आपण नानखटाई वगैरे त्यात पण बरेचसे प्रकार आहेत। मी तुम्हाला केक आणि पाईबद्दल सांगितलं की 100 रुपयाला आहे, पण नानखटाई वगैरेची साईज मोठी आहे पण 40 रुपयाला आहे। ते एक टेस्ट आहे, आयटम चांगला यांच्याकडं। चहा कॉफी वगैरे यांच्याकडं आहे, तुम्ही ते पण ट्राय करू शकता। आणि बाय द वे हा व्हिडिओ कुठल्याही प्रकारे स्पॉन्सर्ड नाहीये। त्यांच्याशी गप्पा मारत होतो, त्यांनी सांगितलं की त्यांनी असं प्रकारे हे चालू केलेलं आहे, छोटीशी त्यांची बेकरी आहे। आणि त्यांना माझ्या हातात ऑब्वियस गिम्बल मोबाईल दिसला तर त्यांनीच मला असं हे केलं की सर तुम्ही एक व्हिडिओ वगैरे बनवा। मँगो पाय जर कधी मिळालं तर ट्राय करा, कारण मँगो पाय यांच्याकडे खूप लवकर संपतो। मी 2 वेळेला मँगो पाय खाण्याचा प्रयत्न केला पण संध्याकाळपर्यंत संपून गेला। आणि दुपारी तर आम्ही तर सकाळी उठतच नाही। आणि एकदा उठलो होतो सकाळी, म्हणजे 2 दिवसापूर्वी। तुम्हाला माहिती का मागच्या व्हिडिओपासून थोडंसं चेंज जाणवत असेल की माझी जरा दाढी वगैरे व्यवस्थित झालेली आहे, मी कटिंग वगैरे केलेली आहे। त्याच्या मागचं रिझन असं की 2 दिवसापूर्वी म्हणजे मी जसं गोव्यामध्ये पोहोचलो, अरंबोलला गेलो। अरंबोल म्हणजे इथंच अंदाज हॉस्टेलला, अंदाज हॉस्टेलवरनं मी निघून गेलो पोंडाला। म्हणजे अंदाज हॉस्टेलपासून पोंडा हे जे अंतर आहे ते 50 ते 60 किलोमीटर आहे। पोंडामध्ये जे मंदिरं आहेत, जे गोव्यातली जी मुख्य मंदिरं आहेत, पहिलं मंदिर वगैरे शांतदुर्गा मंदिर झालं, अजून तुमचं मंगेशी मंदिर झालं, हे दर्शन वगैरे करायला गेलो। एक मित्र तिथं सापडला होता म्हणजे अंदाज हॉस्टेलमध्ये, तो आणि आम्ही दोघंजण सोबत गेलो होतो। आता ऑब्वियस आहे की मी व्हिडिओ शूट करतो म्हटल्यानंतर माझ्या व्हिडिओचं मला माहिती आहे की कशा प्रकारे शूट वगैरे करायचं त्या विचारायला माहीत नव्हतं, तर आम्ही माईकच ऑन नाही केला। म्हणजे पूर्ण जेवढेही व्हिडिओ मी ते बनवले सगळे व्हिडिओ बर्बाद झाले। बर्बाद म्हणजे आवाजच नाही त्याच्यामध्ये। इतक्या लांब गेलो, सगळं शूट वगैरे केलं, परत आलो आणि त्याच्यानंतर एक दिवस मग पुढचा रेस्ट घेतला होता, परवाचा रेस्ट घेतला। रेस्ट घेतल्यानंतर मी सहज म्हणून व्हिडिओज चेक केले सगळे एकदा की बाबा आपल्याला काही त्याच्यामध्ये अजून बिल्डअप करायचं आहे का। व्हिडिओज चेक केले, काय पण आवाज नाही आहे। त्यामुळे आता परत तेवढी सहनशक्ती नाही की परत इतक्या लांब परत ड्राईव्ह करत जायचं, शूट करायचं आणि परत यायचं। कारण माझं पुढं आता जे 1-2 दिवस आहेत, पुढचे त्या 1-2 दिवसामध्ये जरा चांगले प्लॅन आहेत। म्हणजे गोवा एक वर्सटाईल स्टेट आहे, जस्ट नॉट बिकॉज की गोव्यामध्ये फक्त पार्टीज होते, तुम्हाला अल्कोहोल स्वस्त आहे। अजून त्याच्यानंतर गोव्यामध्ये तुम्हाला अरंबोल बीच साईडला तुम्हाला फॉरेनर्सच बघायला मिळतं, त्याबद्दल पण मी व्हिडिओ बनवणारच आहे लवकरच। आणि त्याच्यानंतर आता हे सगळं असं झालं, मग एक दिवस रेस्ट होता, तर मग मी परवाच्या दिवशी मस्त दाढी कटिंग वगैरे जरा शेप व्यवस्थित केला। कारण मला एका ठिकाणचं आमंत्रण आलेलं आहे, ते जर माझं सक्सेसफुल झालं तर तुम्हालाही आनंद येईल तो व्हिडिओ बघायला। कारण मी पहिलेच म्हटलं की गोवा एक असं स्टेट नाही आहे की जिथं फक्त ह्याच गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील। इथं सगळ्या प्रकारचे लोक आहेत, सगळ्या प्रकारचं कल्चर आहे, वेगवेगळे कल्चर तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतील। जसं की मी आता हे नेपाळचे जे आयटम आहेत, मग ऑब्वियस पुण्यात मला हे कधी मी तरी नाही बघितलं कुठं असेल तर। आणि मी ऑब्वियस विदर्भातून येतो, विदर्भात हा प्रकारच नाही आहे, तिकडं तर हा प्रकारच बघायला मिळत नाही। आणि इथं असेच वेगळ्या गोष्टी कनेक्ट होत चाललेल्या आहेत की मला वेगळ्या गोष्टी खायला मिळत आहेत, बघायला मिळत आहेत, ते मी तुमच्याशी शेअर करतच चाललेलो आहे। जसं हा आजचा व्हिडिओ कुठल्याही प्रकारे स्पॉन्सर्ड नाही आहे, पोरं चांगली वाटली, हे दोघं कष्टाळू वाटले म्हणून मनापासून व्हिडिओ बनवतोय। तर लाईक करायला विसरू नका या व्हिडिओला। तर बस मग संपवतो आजचा व्हिडिओ इथं। जास्त बोलत बसलो तर खूप जास्त लांब होईल अजून। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।